असे मी त्यांना विनंती करतो. मी बसूनच बोलतोय यासाठी की मला ते काही सांगायचं आहे. खरं सर्वांचे अभिनंदन की जे पार्टीची टीम आपल्याकडे येऊन गेली, आपल्या घरी आली आणि 800 कुटुंबांचा सर्वे करून गेली. बांधवांना तुम्हाला जरांगे पाटील माहित आहे कोण असं आहे ज्याला मनोज जरांगे पाटील माहित नाही? त्या माणसाचे किती आंदोलन आपण अनुभवले, किती अनुभवले. धीवर समाजाच्या घरात जी टीम आली ती बिना आंदोलनानं आलेली, लक्षात घे. सर्वात मोठी म्हणजे बिना आंदोलनाने, बिना मोर्चाने एखादी सरकारची टीम तुमचा अभ्यास करते म्हणजे तुमच्या सातबाऱ्यावरची जागा तुमचीच आहे हे खरं झालंय. आता एक चांगले संकेत जे आहे ते आपल्याला मिळत आहे. मगाशी आमचे भावाजी म्हटलं की मासेमारीवर कुणी बोलत नाही. म्हटलं नाही, मासेमारी तर आमचं जेवण आहे, पण हा आमचा पाणी आहे. नुसतं जेवण मिळून चालणार नाही, आम्हाला पाण्याची आवश्यकता लागणार आहे. आणि म्हणून बांधवांनो, हा पाणी काही आम्हाला दुसऱ्याच्या विहिरीतला नाही, नको आहे. आमच्याच घरचं पाहिजे, आमच्या हक्काचं पाहिजे. आणि म्हणून आम्ही आमचा अधिकार मागतोय, कोणाच्या बापाचा अधिकार मागत नाही. मधल्या काळामध्ये काय झालं की मला एक छंद आहे, मी कविता वगैरे लिहित असतो, काहीतरी अभिलेख होत असतोय. पण या सामाजिक कामामुळे मला लिहायलाही वेळ मिळत नाही, वाचायला वेळ मिळत नाही. कारण अक्षरशः बराच वेळ जो आहे हा सगळा समाजाच्या सर्जरीमध्ये चाललेला आहे. पण तरी मी काही लिहिलं आहे ते अशा अंगाने आलेलं आहे की सध्या तुमच्या समोर ठेवतोय. तुमच्याही घडो असा एखादा महाआंदोलन, तुमच्याही घडो असो असा एखादा महाआंदोलन. तुम्ही ताठ मानेने उभे राहावे, तुम्ही ताठ मानेने उभे राहावे. तुमच्या पोराबाळांना तुम्ही द्यावेत उजेडाचा परिचय. तुम्ही ताठ मानेने उभे राहावे, तुमच्या पोराबाळांना तुम्ही द्यावेत उजेडाचा परिचय. त्यांनी तुम्ही दिलेल्या उजेडाचा उत्सव करावा, त्यांनी तुम्ही दिलेल्या उजेडाचा उत्सव करावा आणि अंधार दूर करावा पिढ्यानपिढ्यांचा. अधिकार नसले म्हणजे जगण्याला अर्थ नसतो बाबाजी. म्हणून मी मासेमारी काढायला हे बोलतोय की अधिकार नसले म्हणजे जगण्याला अर्थ नसतो. ह्या नरकाचा संकेत तुम्ही अनुभवला असालच इतक्यात तरी. अधिकार नसले म्हणजे जगण्याला अर्थ नसतो, या नरकाचा संकेत तुम्ही अनुभवला असालच इतक्यात तरी. आता धराने मशाली आणि निघा, हा सूर्य तुमची वाट पाहतोय. तुमच्या झोपड्या अंधाराला पिंजून काढून तुमचाही घडो असा एखादा महाआंदोलन, तुमचाही घडो असा एखादा महाआंदोलन. आणि या निमित्तानं माझा एवढंच म्हणणं आहे की बांधवांनो, आता गंभीर व्हा, गांभीर्याने विचार करा. तुम्ही जे म्हणताय की काल जे ग्रुपवर सगळं आलंय हे नवीन नाहीये, ही नवीन नाहीये. या इतिहासामध्ये तुमच्या नोंदीच तशा आहे. हा ग्रंथ आहे प्रश्न व्याकरण सूत्र म्हणून आहे. त्याच्यामध्ये धीवराच्या संदर्भात म्हटले की सुवर्ग शिकार करनेवाला धीवर, सगळे डॉक्युमेंट आहे. सुवर्ग शिकार करनेवाला धीवर. दुसरे एक आहे तृतीय परिच्छेद आहे त्या ग्रंथाचा, अल्बर्ट स्मिथ यांचं आहे पुस्तक. याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे एक फार मोठी कथा आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलंय की जैसे तीव्र मोह के उदय से ससारी जीव पीड़ित होता है, उसी प्रकार जाल में फंसकर धीवरों के पाद प्रहार से मैं क्लेशित होता हूं. एक मोठा राज्याचा मोठ्या धीवरांच्या संदर्भात अशा पद्धतीचं वाक्य करतोय मी त्या लेखकांनी याच्यात मांडलं. तुम्ही जे म्हणताय ना ढिवऱ्या पाण्यात पाहता, ह्या जे लोक तुम्हाला सगळ्यांच्या शिव्या घालतात ते हे इतिहासानं स्वीकारलेलं आहे. आणि हा असा इतिहास तुमच्या वाटेला आलेला आहे जे तुम्हाला माहित नसेल. हा दुसरा एक याच्यामध्ये सांगितलं आहे की कैवर धीवर, हा धीवर जो आहे हा कालावारी स्त्री में धीवर जो पुत्र उत्पन्न होता है त्यात वह भील कहलाता है. म्हणजे काय एक इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर आमचा इतिहास कसा आहे म्हणजे पुढे एक वाक्य आहे की उसकी स्त्री धीवर से किंसुक पुत्र को उत्पन्न करती है, यह भी अंत्यज है. अंत्यज म्हणजे शूद्र, महाशूद्र, अतिशूद्र ज्याला आपण म्हणतो.
पुन्हा तिसरा अर्थ शुद्धी प्रभाकर नावाचा ग्रंथ आहे. याच्यात म्हटलं आहे कि राजा शांतनु धीवर की लड़की से शादी करता है. राजा पण पोरगी कोणाची? मग ती राणी झाली असती ना, मग राणीची उपमा तिला दिली असती ना, पण तिला ढिवराचीच मुलगी म्हटलंय. एक बघा इतिहास काय असतं. धीमरों को शास्त्र में चांडल माना गया है. काय? शुद्धी प्रभाकर हा ग्रंथ आहे. आला आता तुम्ही आपण जे महापुरुष आपले म्हणतोय की व्यास आमचा आहे, पराशर आमचा आहे, वशिष्ठ आमचा आहे, तर एक वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवतो. प्राचीन भारतीय समाज एवं संस्कृति मधला वाक्य है. इस काल में शूद्रों पर अनेक प्रतिबंध लगाए गए. जैसे शूद्र ऊपर के तीनों वर्णों की स्त्री से विवाह नहीं कर सकते थे, परंतु उन्हें शूद्र या दस्यु वर्ण की स्त्री से विवाह का अधिकार था. उदाहरण स्वरूप पराशर खयाक स्त्री से, व्यास धीवर कन्या से. व्यास कोणाचा पोरगा? व्यास कोणाचा पोरगा? सत्यवतीचा मुलगा व्यास आहे. धीवर कन्या. आपण जे मोठे मोठे लोक आपले नेते सांगतात भाषणामध्ये ना, धीवराच्या पोरगावर सोन्याच्या अक्षरात सुवर्ण अक्षरात इतिहास लिहिला. हा सुवर्ण अक्षरातला इतिहास आहे का? अरे ज्या माणसाला इतकी मोठी ग्रंथ संपत्ती रामायणासारखा ग्रंथ दिलं, इतका वाङ्मय मूल्याचा ग्रंथ दिला, त्याची अशी अवहेलना. तुम्ही पूजा करत बसा रामायणाची, व्यासाला नका सांगू. कुठले अर्थ लावतोय आपण? एक पुन्हा एक दुसरा ग्रंथ आहे प्रताप नारायण मिश्र जीवन और साहित्य. याचा त्यांनी फार म्हटलं संगीत शाकुंतलम के चौथे अंक में धीमर का एक गाना फेमस आहे. गाना ज्याला गीत म्हणते त्याचं तो लक्षात ठेवा. आपण पोवाडे लिहित असताना संदर्भ दिले पाहिजे. कुठून आपण लिहितोय, कशा पद्धतीने लिहितोय, तेव्हाच तुमचा पोवाडा सक्षम होतो आणि समर्थ होतो. याच्यात असं म्हटलं आहे की चलो दारू पियन असं गाणं त्या ग्रंथात फेमस आहे. हा शाकुंतलम महाकवी कालिदासांनी हा लिहिलेला आहे. आमच्या आज्या बापांनी त्याच्या बापाने आम्हाला कधी सांगितलं आहे हा इतिहास आहे. छूत अशोक नावाचं श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचं अस्पृश्य निवारण नावाचं ग्रंथ आहे. त्याच्यात त्यांनी लिहिलं आहे 88 पानांवरती. गावाची लक्षात घ्या तुम्ही. जुने लोक जो इतिहास सांगताना आम्हाला माहित नाही की ते खरं सांगता. काय म्हणता याच्यात की असत शूद्र वे जाति के हाथ का पानी भी ब्राह्मण नहीं लेते. उसमें कौन? धीवर, पाटील, लोंदा, लमाण आदि. पाणी जमत नाही तुमच्या हातचा. तुम्ही चालले मार लोकांनी पाणी वाटाले, तुमच्या घरात बोलवलं एकच पाणी भरलं. हा म्हणजे काय? पुन्हा त्याच ग्रंथातला दुसरा एक वाक्य अंत्यंश अच्युत शूद्र महात्मा मेदर धीवर आदी पूर्ण बहिष्कृत जाती आणि त्यांची संख्या आहे 24,45,210. काय आहे? कुठं तुम्ही शेड्यूल राहील दाखवा, कुठं तुम्ही आदिवासी आहात दाखवा. चमार, बंसोड, डोम, मच्छीमार, भील, धीवर, मांसाहारी, शाकाहारी, खाटी, गौमांस खाने वाले, शराब बनाने वाले आदि सब प्रकार के लोग वर्तमान समय में इन चमार आदि लोग को बहिष्कृत अछूत समझे गए. हा इतिहास सांगतो, कोणच लोक नाही सांगत. तुम्ही ज्या संत महापुरुषांचं नाव घेतात त्याच्यामध्ये आता संत कबीरांचं नाव घ्यायचं. मेश्राम साहेब, संत कबीरांच्या ग्रंथामध्ये बीजक नावाचा एक ग्रंथ आहे. यामध्ये संत कबीरांनी दोह्यामध्ये उल्लेख केलेला आहे या समाजाचा. बघा आपल्याला कधीच कोणी सांगत नाही. काय म्हणतात ते की पासा परा करीम का ताते पहिरा जाल मच्छ होय नाही बांची हो धीमर तिरो का. बाबाजी सांगितले का तुम्ही आपल्या नातवांना? कधीच नाही.
हा इतिहास कुठे काळात झाला? हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र, धर्मशास्त्राचा इतिहास ज्याला म्हणतोय त्याच्यात त्याने स्पष्ट म्हटलेलं आहे की ढिमर इज अ शेड्यूल कास्ट इन द भंडारा डिस्ट्रिक्ट ऑफ सीपी अँड बिहार. धर्मशास्त्राचा इतिहास मी सांगतो. असे बरे उदाहरण आहेत. पुन्हा एक दुसरा ग्रंथ मला आज सकाळी मिळाला, तवते नावाचा. याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की ढिवर चांडाळ तरीके हा शब्द याच्यात वापरलेला आहे. ढिवर चांडाळ आम्हाला दोन ग्रंथात आढळून आले. मला पहिलं वाटत होतं की बाबा आम्ही शेड्यूल कास्ट आहोत, चांगला शब्द स्टँडर्ड आहे, बाबासाहेबांनी दिलेला आहे. थोडं आतमध्ये जाऊन बघावं. आतमध्ये गेलो, शूद्र भेटलं, अंत्यज भेटलं, मग पुन्हा गेलं तर अस्पृश्य भेटलं, पुन्हा आतमध्ये गेलं तर हा भेटलं चांडाळ. हा कोणाचा इतिहास आहे? दाखवा ना. तुमचा राजा असेल त्याचा इतिहास दाखवा. तुमच्या राजाचा एखादा राजवाडा असेल, महाल असेल त्याचा इतिहास दाखवा. आम्ही पाहतो ना काय इतिहास आहे आमचा. म्हणजे किती आम्हाला फिरवताय तुम्ही, किती फिरवताय. आणि म्हणून पार्टी या ढिवरांचा सर्वे करायला येते. 3 पिढ्या आमच्या गावात झाल्या. जर आज आमचं आरक्षण जर असतं तर आज प्रशिक्षण तुमच्या ह्या अशा झेंडूबांडू संस्थांनी मच्छीमारीचं प्रशिक्षण नसतं दिलं, बार्टीनं दिलं असतं. बार्टीनं मासेमारीचं प्रशिक्षण दिलं असतं तुम्हाला. आणि तुम्ही जे म्हणता की बाबासाहेबांशी या समाजाचा संबंध काय, तर बाबासाहेबांनी 1948 ला द अनटचेबल नावाचे जे ग्रंथ लिहिलं त्याच्यामध्ये पूर्ण शेड्यूल कास्ट ऑर्डर त्या ठिकाणी वापरलेला आहे. त्याच्यात ढिवरांनी दिला आहे. नंबर 1 48 अनटचेबल. मग पुन्हा तर 49 ला जी आज तुम्हाला अखिल ढिवर समाज विकास समिती दिसते, याच नावाची ऑल इंडिया ढिवर महासभा नावाची एक संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेली. बाबासाहेब त्यावेळेस लॉ मिनिस्टर होते, कायदे मंत्री. आणि बाबासाहेबांना त्यांनी निवेदन दिलं 2 दिवसाचं अधिवेशन घेऊन. त्या निवेदनामध्ये बाबासाहेबांनी समजावून सांगितलं की बाबासाहेब या देशाचं संविधान बनत आहे आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब त्या दोन्ही याद्यांमध्ये आम्ही नाही आहोत. हा फार मोठा अन्याय आमच्यावर होतो आहे. बाबासाहेबांनी ते स्वीकारलं आणि तत्कालीन जे राज्य होतं हैदराबाद त्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं की जर हा समाज यांच्या वाजवी आणि सुरक्षिततेच्या अधिकारापासून जर वंचित राहिला तर या समाजावर प्रचंड मोठा अन्याय होईल. ते बाबासाहेब म्हणतायत लॉ मिनिस्ट्रीच्या पत्रामध्ये. एक्सप्रेस लेटर त्यांनी काढलेला होता. किती लोकांना माहित आहे? नाही. आता सर वाचताय सगळी लोक म्हणून ते सगळं माहीत होत आहे. आता तुम्ही म्हणाल की बाबासाहेब 1954 ला भंडारा जिल्ह्यातनं उभे झाले. माहित आहे का उभे झाले? तर या भंडारा जिल्ह्यातलं ज्या जाती होत्या शेड्यूल कास्ट मध्ये असणाऱ्या त्याच्यातली गंडा, चव्हाण, ढिमर, धोबी, जंगम, खाटी, कुंभार, माला, नागार्जी, ओझा, पटका, पारजी, प्रधान इतक्या जाती शेड्यूल कास्टच्या बाहेर पडल्या होत्या. आणि म्हणून बाबासाहेबांनी फक्त भंडारा जिल्ह्यात, बाकी सगळ्यात जास्त संख्या जी शेड्यूल कास्टची कुठे कमी झाली असेल तर ती भंडारा जिल्ह्यातून झालेली होती. आणि बाबासाहेबांनी जे म्हटलंय की कुंजरूंचा जो उल्लेख होता की कुंजरूंनी जे नेहरूंना पत्र लिहिलं, कुंजरू कोण होते माहिती आहे का? जी कमिटी तुमचा अभ्यास करताय गोखले इन्स्टिट्यूट, त्या गोखले इन्स्टिट्यूट ते संचालक होते. हा इतिहास आहे. ज्यांना इतिहास माहित नाही तो भविष्य काय घडणार. आणि बावणे साहेब आता तुमची जबाबदारी आहे तिकडे. तुम्ही आता भंडारा गोंदिया हे समजू नका. हा सख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहील. आणि ज्या दिवशी जर ते म्हणत असतील की आम्ही तुमच्या सोबत येत नाही, त्यांना अख्ख्या महाराष्ट्राचा तुम्ही आंदोलन किती मोठा करा म्हणा, भंडारा गोंदियाशिवाय पर्याय नाही. कितीही करा म्हणा महाराष्ट्रामध्ये. आणि ही धमकी आता आपल्याला द्यावी लागणार आहे. बांधवांना आता आपण जागे झाले पाहिजे. आपल्याला बाबासाहेब समजले पाहिजे.
बाबासाहेबांची ही लढाई जी राहिली आहे ना, ही लढाई आता आपल्याला पूर्ण करायची. सुखदेवजी आमच्या सोबत आहे, काही चिंता नाही. ही बाबासाहेबांची लढाई आहे. आणि जर बाबासाहेब दलितांचे नेते होते तर ते भीमरावचे नव्हते का? तुम्ही दलित होते ना, मग दलितांचे नेते बाबासाहेब होते, तुमचे नेते बाबासाहेब नव्हते का? हे सांगा तुम्ही तुमच्या लोकांना. फार उदाहरण आहेत मला या मधल्या दिवसात, फार असे अनुभव आले. एक तुमच्या मोरगाव तालुक्यातल्या एका गावात फोन होता. साहेब म्हणे तुम्हाला ते नाटकाच्या उद्घाटनाला यावं लागतं. आणि उद्घाटक एक फार मोठा माणूस, नेताच्या समाजात, आणि दुसरा मी लहान माणूस. साहेब म्हटलं मी नाटकाच्या उद्घाटनाला कसं काय संबंध आहे? नाही साहेब पण तुम्हाला यावं लागतं, सांगावं लागलं म्हणजे समाजाला. तुम्ही नाटक करून राहिले ना म्हटलं. तुम्ही नाटक करतात ना, मी कसं येणार त्याला? मग तो म्हणे नाही साहेब तुम्ही काहून येत नाही हे सांगा. त्याला सविस्तर सांगा. साहेब म्हणे आता स्पेशल तुमचा प्रोग्राम मी गावात लावतो आणि मग म्हणे मी ह्या सगळ्या जयंत्या बंद करतो. आता मी म्हणे माझ्या समाजाचा प्रबोधन करेन. ही गरज आहे मला. ते फक्त तुमच्या उद्घाटनाला आणि तुम्ही जिथं जिथं जयंत्या पुण्यतिथी साजऱ्या करणार त्याच्या फक्त रिव्हिंग काढण्याला येतील. बाकी लिव्हर समाज विकास समितीच्या मंचावर येण्याची मंत्र्यांची आणि आमदारांची आणि या आपल्या सगळ्या जे मोठे मोठे माणसं आहेत ना, यांची ताकद अजून तरी झाली नाहीये. का झाली नाहीये? कारण इथं मिश्राम साहेब आहेत ना, इथे वक्तरे साहेब आहेत, नागपूर साहेब बसले. मी कोणालाच फोन केला नाही. कांबळे साहेब मी फोन केलो का तुम्ही या म्हणून मीटिंगला? कोणालाच फोन केला नाही. टाकला ग्रुपला मेसेज, ज्याला यायचं या, नाही तर नका येऊ. ऑनलाईन मीटिंग मध्ये सांगितलं वेळ असेल तर या, नाही तर नका येऊ. हे बोलावं लागेल मला. आणि आपण जे म्हणतो आता पुन्हा आपल्या काही सवयी ज्या आहेत आपल्याला बदलाव्या लागतील. एक 11ची मीटिंग 11:15 चालू झाली पाहिजे, ती 12ला चालू होऊ नये. हे स्वीकारा, हे आपल्याला बदलावं लागेल. हे बदल आपल्याला करावं लागेल. कारण आपण जी लढाई लढतोय ही आरक्षणाची लढाई. असा धरलं उठलं कोणी आरक्षण मागत नाही. ज्याला आरक्षण कळतं, ज्याला आरक्षण समजतं, तोच आरक्षण. आणि म्हणून ही आरक्षणाची लढाई तुम्ही जेव्हा या ढिवर समाजाला त्याचा अधिकार मिळवून द्याल ना, तेव्हा ही लढाई तुमची पूर्ण झालेली नसेल. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लढाई पूर्ण झालेली असेल. सांगा लोकांना, या भारतातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना. या तुकड्याचा जरी विकास होत असेल तर तो देशाचाच विकास होणार आहे, लक्षात घ्या. मगाशी नागपूर सरांनी सांगितलं, मला वाटतं भोयर सरांनी, की त्या झोपडीत दिवा होता फक्त लाईटही नव्हती. ती जी झोपडी होती ना, अर्ध्या घरात जाळ्या होत्या आणि अर्ध्या घरात फक्त एक बाज होती. कुठला भविष्य हो तुमचा? सांगा बरं. किती मच्छीमार संस्थांमध्ये कम्प्युटर आले? कोण कम्प्युटरवर काम करतोय? का बोलू तुमच्या मच्छीमार संस्थांवर? मी का म्हणून बोलू? किती भाग भांडवल आहे तुमचा? किती ऑडिट करता तुम्ही धडाशी? सांगा बरं. आणि बांधवांवर लक्षात घ्या, ही जी लोक आहेत ना वर आपल्या बसलेली, ही कामं करणारी, ही प्रचंड चतुर आहेत. यांना माहिती आहे की आरक्षणाच्या विषयावर लोकांना एकत्र करता येत नाही. मग हे काय करतात? संस्थांना हाताशी घेतात. एका संस्थेत 100 लोक, 10 संस्थेचे किती झाले? एक मीटिंग आमदाराची खासदाराची बिलकुल सणावं लागतंय. काय आवश्यकता आहे तुमच्या आमच्या सारख्या लोकांची बोलण्याची? यार वो मीटिंग, यार वो मीटिंग. आणि हाच धागा पकडलेला आहे या सगळ्या या लोकांनी. आणि म्हणून तुम्हाला जर तुमचा हित जर बघायचं असेल, तुमचा अधिकार जर बघायचा असेल, संविधानाच्या मार्गाने जर तुम्हाला लढायचं असेल, तुमची मासेमारी कोणी हिसकून देणार नाही. तुम्हाला तुमच्या अधिकारासाठी लढावं लागेल. तुम्ही तेव्हा तुमच्या अधिकारासाठी लढू शकता जेव्हा तुम्हाला तुमचा अधिकार काय हे समजू शकेल, जेव्हा तुम्हाला या देशाचं संविधान काय हे समजू शकेल, तेव्हाच
तुम्ही लढू शकता, अन्यथा लढू शकत नाही. ही अखिल लिवर समाज समिती म्हणजे काही अशीच तयार झाली नाही. नागपूर सर जशी एकलव्य सेना तयार झाली, चलो जुड़ो गाव गाव में चलो लोग खड़े करते हैं, निकलते हैं झंडा लेके. अखिल लिवर समाज विकास समिती अशी तयार झाली नाही. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पहिलं पत्र दिलं होतं त्या संघटनेच्या नावानं ऑल इंडिया लिव्हर महासभा, त्याचा हा रेफरन्स आहे अखिल लिव्हर समाज विकास समिती. कशीच जन्माला आलेली नाहीये. मी गांभीर्याने बोलतोय म्हणून लक्षात. आणि मी का म्हणतोय, तुमची शेड्यूल कास्टची कास्ट सर्टिफिकेट तयार होईल तर ते का अखिल लिव्हर समाज विकास समितीच्या नावाने तयार होणार आहे का मनोज केवळच्या एकट्याच्या नावाने तयार होणार आहे? तो तुमचा वैयक्तिक अधिकार नाहीये का? नाही का तुमचा वैयक्तिक अधिकार? म्हणून भारताच्या देशाचं संविधान घटनेच्या 16व्या आर्टिकल मध्ये सांगतो की जात, धर्म, लिंग, पंथ, वंश या कुठल्याही कारणावरून भेदभाव करता येत नाही. हे तुम्हाला समजून घ्या. जेव्हा तुम्ही या देशाचं संविधान समजाल तेव्हा तुम्ही तुमचा अधिकार समजाल. आणि मी बोलताना अनेकदा म्हणतो की तुम्हाला तुमच्या आईची जर कदर करता येतं ना तर तुम्ही तुम लोकांच्या आईची कदर कराल. तुम्हाला स्वतःच्या जातीची, स्वतःच्या समाजाची वेदना जर कळत असेल तर इथल्या आंबेडकरी समाजाची वेदना तुम्हाला कळेल, इथल्या आदिवासी समाजाची वेदना तुम्हाला कळेल, इथल्या मागासवर्गीय समाजाची आणि मराठ्यांची देखील वेदना तुम्हाला कळेल. आज तुम्हाला स्वतःमध्ये झाकून बघावं लागेल. तुम्ही डुकराच्या झोपडीत राहता, रोज त्याच्यावरती विष्ठा फेकताय, रोज त्यांच्याशी खेळता, उठता, बसता, तरी तुम्हाला अस्पृश्यता काय असते कळत नाही. पण किती दुर्दैव आहे, स्वीकारलंय तुम्ही. आणि बाबासाहेबांनी ह्या जर तुम्ही स्वीकारलेल्या आहात ना, याच गोष्टीचा विरोध केलेला आहे. का स्वीकारला आहे तुम्ही अस्पृश्यता? आणि म्हणून तो देश जन्माला आला. तुम्हाला जावं लागेल त्या अंतरंगामध्ये, कारण तुम्ही आरक्षणाची लढाई लढताय. आणि कोणीही तुमचा इतर समाजातला कोणीही घटक तुमचा दुश्मन नाही. तुम्ही तुमच्या अधिकारासाठी लढता. तुमचे जर कोणी दुश्मन असतील तर ते तुमची लोक आहेत, त्यांना आधी रस्त्यावर आणा, त्यांना आधी त्यांची जागा दाखवा आणि मग या इतरांकडे बोट दाखवा. तेव्हा तुम्हाला अधिकार आहे. इतर आमचे विरोध करतात. अरे बाबासाहेब तुमच्या सोबत आहेत, तुम्ही काय घाबरता? काय घाबरता तुम्ही? या देशाचं संविधान तुमच्या सोबत आहे, तुम्ही काय घाबरता? राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने म्हटलेलं आहे की आर्टिकल 338 मध्ये या समाजाच्या चौकशीचे निर्णय आम्ही घेतलेले आहेत, असं राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग म्हणतो. महाराष्ट्राच्या आपलं मुख्य सचिवांना महाराष्ट्राचा सोपं नाहीये. दाखवा मला मराठ्यांकडे पत्र आहे. इतकं सगळं असताना तुम्ही शांत आहे. तुम्ही बसूच कसे शकताय? इतके शांत तुम्ही असूच कसे शकताय? ही तात्काळची मीटिंग आपण लावलेली, ही यासाठी लावलेली आहे की येत्या दिवसामध्ये आपल्याला मोठं अधिवेशन या जिल्ह्यामध्ये घ्यायचं आहे. त्यावरती चर्चा अजून झालेली नाहीये. ते आता आपल्याला फायनल करायचं की आपण कधी ते लावायचं आणि किती लोक आपण त्यांना त्यामध्ये आणू शकतोय, याचा देखील टार्गेट आपल्याला ते आता निश्चित करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी 2 ते 3 तालुके, पुन्हा 2 तालुके अक्षर दिसतात. त्यात सालेकसा तालुका नाहीये. ज्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला समाजाची दिशा त्यामध्ये दिसू शकते. आणि दुसरा आमचा पवनी तालुका, तो जास्त प्रगत आहे. आता यांना आणण्याची, मी तुम्हाला आणलं, ह्या सगळ्या टीमने तुम्हाला आणलं, आता त्यांना आणायची जबाबदारी तुमची सर्वांची. जबाबदारी आमच्याकडे सोडा. आणि मग हा बदल जो आहे आपल्याला आवश्यक आहे, महत्वाचा आहे आणि सगळे आपल्याला करावं लागणार आहे. बांधवांनो, पुन्हा एक गाव तिरोडा तालुक्यातला एक कोडेल वाऱ्याचा तिथले लोक आपले या ठिकाणी आलेले आहेत. मला त्यांचा फोन आला की साहेब आम्ही एक संघटना तयार करतोय, अखिल लिव्हर समाज संघटना. म्हटलं अखिल लिव्हर समाज विकास संघटनाचं कसं काही नावच नाही आमचं. तर तुम्ही थांबा, प्रतीक्षा करा. नाही म्हणजे आम्हाला ते एकलव्याचा पुतळा उभा करायचा, ते काही सोपं आहे. नाही म्हणजे आम्ही 1000 केलं, म्हणजे 50-60 हजार रुपये आमचे जमा झाले. म्हटलं मी
आरक्षणासाठी बोंबलून राहतो, 1000 देत नाही कोणी. म्हणजे बांधवांनो, कोणी लोहाऱ्यासारखी परिस्थिती जर इतर पूर्ण भंडारा गोंदिया दोन्ही जिल्ह्यांमध्ये जर होत असेल तर तुम्ही आरक्षण मागू शकत नाही, त्याची लढाई पूर्ण करत नेऊच शकत नाही. का घालवता तुम्ही पैसा असावा? का घालवता? तुम्हाला खरं एकलव्य जर समजून घ्यायचं असेल तर एकलव्य सारखे शिका, चतुर व्हा. त्यांनी ज्या पातळीवर जाऊन जी धनुर्विद्या प्राप्त केली ना, त्या पातळीवर जाऊन समाजासाठी काम करा, तर तुम्ही एकलव्य समजू शकाल. माझ्या घरी एकलव्याची फोटो आहे, माझ्या घरी बाबासाहेबांची फोटो आहे, माझ्या घरी जतीराम बर्वेंची फोटो आहे. मी शिवाय देऊ का बर्वेंना आणि एकलव्याला? का म्हणतो? ती प्रतिका आहे माझी. मला माझी प्रतिका जर सांभाळायची असेल तर मी त्या प्रतिकांना योग्य रीतीने समाजापुढे मांडलं पाहिजे, योग्य तरावरच मी त्या प्रतिकांना समाजापुढे मांडलं पाहिजे. त्याची जी प्रेरणा माझा समाज घेईल. केवळ पुतळे उभे करून आपले समाज प्रेरणेच्या प्रतीक्षेत जाणार नाही. मग बाबासाहेबांचा पुतळा करा की एकलव्याचा पुतळा करा. हे बदल समाजामध्ये झालं पाहिजे. आणि म्हणून मग माझा विरोध होतोय की म्हणून केवळ एकलव्यावर बोलते. अरे एकलव्यावर बोलतो, सेनेवर थोडी बोलतोय. आणि एकलव्य सेना अखिल हिवर समाज विकास समितीमध्ये काय हिवर समाज आहे का? या समाजाच्या अधिकाराचं काय? संघटना तर तुमच्या जीवनातच राहणार आहे, कुठं संपणार आहे? समाजाचं काय? कुठं समाजासाठी तुम्ही काय करताय? आता या सभेमध्ये मला वाटते कितीतरी मच्छीमार संघटनांचे प्रतिनिधी आले. अख्ख्या महाराष्ट्रातले प्रतिनिधी मच्छीमार करणारी लोक तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत की नाही आहेत? आता हा कोण पिंड उचलणार आहे या सगळ्या लोकांचा जागृत करण्याचा? कोण करणार आहे? या मत्स्य संस्थांना जागृतीचं काम कोण करणार आहे? एखादा मत्स्य संस्थेत काम करणारा अध्यक्ष, सचिव? कुठे गेले लोक? फक्त 13ची कमिटी, 7ची कमिटी, मी अध्यक्ष मी सचिव होतो, एवढंच का? म्हणजे पुन्हा 5 वर्ष त्या तुमच्या राजकारणामध्ये आम्ही अडत बसायच्या का सोसायटीच्या? म्हणून केवळ मत्स्य संस्थांकडे काय जात नाही याचं कारण हे आहे. आणि मग तुम्हाला अध्यक्ष बनवण्यासाठी तुमच्या डोक्यावर कुणाचा हात असतो? तुम्हाला पदाधिकारी बनवण्यासाठी कुणाचा हात असतोय? काय माझ्यासारख्या माणसाचा हात नसतोय? ती माझी आहे का, मी त्यांची आहे का? म्हणून मी मत्स्य संस्थांकडे जातो. नुकसान कुणाचं आहे? जिल्ह्यामध्ये 250च्या वर संस्था आहे, 250च्या वर. त्याच्यामध्ये पूर्ण जिल्हा व्यापलेला आहे. आपल्या जे येथे येणारे लोक व्यापले आहेत. 250च्या वर या दोन्ही जिल्ह्यामध्ये मच्छीमार संस्था. एका संस्थेत जर 100 पकडले, फक्त 100 पकडलो, 1000 मी म्हणत नाही, फक्त 100. 250 संस्थांचे प्रतिनिधी लोक किती झाले? आणि म्हणून ते कुठल्या तरी याच्यामध्ये म्हटलंय नीच डिमर कुठल्या तरी रेफरन्स मध्ये आलाय की मी वाचलं. का बरं इतिहासामध्ये अशा प्रकारची भाषा वापरली गेली या समाजाच्या बाबतीत? काय म्हणतो तुमचा इतिहास? आणि म्हणून बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने याच इतिहासावर प्रहार केला की जे देशाचे मालक आहेत, ज्यांची मातृभूमी आहे, त्याला तुम्ही नौकर बनवले, त्यांना तुम्ही गुलाम बनवले. बरं झालं ते आर्टिकल आले संविधानामध्ये. माहित नाही काय अवस्था असते, कुठला मतदारसंघांना, कुठलं शेड्यूल कास्ट, कुठलं काय. ते आर्टिकल बाबासाहेबांना घ्यावं लागले, ती विशेष प्रोव्हिजन करावं लागली विशेष अधिकारांची. आणि म्हणून आरक्षण आहे. आरक्षण म्हणजे मला ड्युटी लागला, त्याला ड्युटी लागला, मी पुढे जाऊन हा बोगा शिकत, त्याचा बोगा शिकत, हा म्हणजे आरक्षण नव्हे. लोकशाहीमध्ये तुम्हाला तुमचा वाटा मिळावा यासाठी हे आरक्षण आहे. हे देशाच्या
संविधान हजारो वर्ष चालणार आहे. हे संविधान जर बदलायचं असेल ना तर त्याच्यासाठी त्याचाच आधार घेतल्याशिवाय याचा दुसरा हात लावता येणार नाही. त्या संविधानाचा आधार यांना घ्यावाच लागेल. इतकी ताकद या संविधानामध्ये आहे. बंधुता पुढे किरायाला दुसरी आणणार आहे का तुम्ही? या संविधानाच्या व्यतिरिक्त न्याय नावाचा शब्द का तुम्ही दुसरा आणणार आहे पुन्हा उचलून? स्वातंत्र्य तुम्ही नवं काही उभं करणार आहात का? कुठलं स्वातंत्र्य? तुम्हाला बाबासाहेबांनी दिलं तेच स्वातंत्र्य स्वीकारावं लागेल. जे बुद्धांनी सांगितलं तेच स्वीकारावं लागेल. ही अहिंसा जी आहे ती बुद्धांनी सांगितली. आणि म्हणून भगवान बुद्धांचा पण रेफरन्स आहे. ती देखील आपल्या स्त्रीच्या गर्भात जन्माला आले. आणि म्हणून बांधवांनो, इतिहास आपल्याला अत्यंत समीक्षेच्या दृष्टीने पाहावं लागेल, चिंतनाच्या दृष्टीने पाहावं लागेल. आमचे लोक फार हुशार आहेत. तुम्हाला सांगतो, मच्छीमार संस्था, आता मासेमारीचा जो विषय आला की सांगतो, GR कोण बनवतोय? सरकार बनवतोय. GR रद्द कोण करतोय? आता जे सरकार हे करतं त्यांच्या पक्षात आपले लोक नाहीत का? हे सगळं जे होतं ना, एखादी गोष्ट त्यातनं वगळणं, त्यातनं समावेश करणं, हे सगळे आपल्या प्रतिनिधींच्या समोर होत आहे. ते लोक त्या मंत्र्यांच्या समोर बसलेले असतात आणि दुसऱ्या दिवशी मीटिंगचा संदेश येतो आम्हाला की बाबा मासेमारांवर अन्याय काढायचे आलं, आता आपण उठलो पाहिजे, जागलो पाहिजे. अरे बाबा, तू कालच त्या मीटिंग मध्ये होतास ना. तो त्या विभागाचा मंत्री तर तुझ्यासोबत बसला होता. तुला दुसऱ्या दिवशी मोर्चाची गरज काय पडते? आंदोलनाची गरज काय पडते? बांधवांनो, तुम्हाला जर कोणाला धारेवर घ्यायचं असेल तर आधी आपल्या माणसांना घ्या. हे जे मासेमारीच्या नावावर तुम्हाला फिरवण्याचं जे तंत्र चाललंय ना, हे नवीन नाहीये. कारण यांना माहिती आहे तुमचं संघटन कुठं आहे. आरक्षणामध्ये तुमचं संघटन नाही. मला एका लाखणीच्या एका कार्यकर्त्यांनी चॅलेंज केलं होतं की आरक्षणाच्या नावावर तुम्ही समाजाला एकत्र करू शकत नाही. सर, तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या लाकडीत सगळ्यात मोठा मेळावा येईल, या मोठं अधिवेशन मिळेल त्या रिझर्वेशनच्या संदर्भात भविष्यात. आणि हे वेळ येणार आहे. आणि आम्ही सगळे, आम्हाला जेवण नाही चांगलं लागण्यानंतर तरी आम्ही आमच्या घरचे डबे घेऊन येऊ आणि तिथं खाऊ, पण तिथंच बसू आम्ही. आणि दाखवू, अरे तुम्ही जो समाज झोपला होता ना, त्याच्या फक्त अधिकारावर बोललो आम्ही. आम्ही कुठं म्हटलं की तुला 1000 रुपये आणून देतो, तू ये आमच्या मीटिंग मधून चालव. आम्ही फक्त त्याच्या अधिकारावर बोललोय. आणि कोणाच्या अधिकारावर बोलणं हा आमचा संविधानिक अधिकार आहे, हा आमचा स्वतःचा अधिकार आहे, या देशाच्या संविधानाने दिलेला अधिकार आहे. आणि म्हणून तर ते देशाचा राष्ट्रीय अनुसूचित जातीचा आयोग म्हणतो ना की आर्टिकल 338 च्या अन्वये आम्ही या समाजाच्या चौकशीचे निर्णय घेतलेले आहेत. ते काय असंच नाही म्हणत. ही कलमांची भाषा जेव्हा पत्रामध्ये येतं तेव्हा खऱ्या अर्थानं त्या समाजाचा कुठेतरी जे म्हणतोय आपण की ज्याला खरी कोण खाते तुमच्या पत्राला कचऱ्याच्या टोपलीत साधं कितीतरी पत्राचं उत्तर देत नाही. सरकारचे डिपार्टमेंट माहितीये उत्तर देत नाही. आज कमिटी तुमच्या दारात येत आहे, लहान गोष्ट नाही. आणि म्हणून हे गांभीर्याने घेतलं पाहिजे. अनेक लोकांचे प्रश्न असतात की बाबा काय आहे, तुम्ही काय नवीन काढलं? नवीन तर आम्ही काहीच नाही. सारं 70च्या पहिलेच आहे, नवीन तर काहीच नाही. जर आम्ही इतिहास बघितलं तर आम्हाला ही एकलवेशन नवीन वाटते, आम्हाला ही संघर्षवाहिनी नवीन वाटते. अरे पण मी तर सर प्राध्यापक नाही आणि शिक्षक पण नाही. सगळी प्राध्यापक मंडळी होती, प्राचार्य असलेली मंडळी होती.
पहिला आरोप जो आहे हा त्या सुशिक्षित लोकांवर जातो पहिल्या पिढीच्या. तुम्ही काय केले आणि दोष तुम्ही बाबासाहेबांना देता. बाबासाहेबांना संविधान लिहिलं, बाबासाहेबांनी काढून टाकलं. वाचले का बाबासाहेब? बाबासाहेबांचे पत्र वाचले तुम्ही निवड समाजाच्या संदर्भानं? बाबासाहेबांच्या भूमिका माहित आहेत तुम्हाला? सुखदेव साहेबांना विचारतो का बरं बाबासाहेब भंडाऱ्यातनं उभे झाले? याच्यावर घेतलं पाहिजे, संशोधन केलं पाहिजे. की बनसोडे साहेबांना म्हटलं, बनसोडे साहेब बाबासाहेब या जिल्ह्यातनं का उभे झाले शोधून का? जोपर्यंत या शेड्यूल कास्टला त्याचा अधिकार मिळत नाही तोपर्यंत बाबासाहेब आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत आणि पुढे तेच राहणार आहेत. हे मांडावं लागेल. एक पहिला मुद्दा मी या ठिकाणी मांडला की आपल्याला मोठं अधिवेशन दोन्ही जिल्ह्यांचं घ्यायचं आहे आणि मला वाटते आमचे बांधव सगळे महाराष्ट्रातले त्यांनी आम्हाला एक मोठं सपोर्ट करावं. दुसरी गोष्ट, संघटन जे आता आपल्याला कसं करायचं. आपण इतके लोक या ठिकाणी आलो, काय भाषण ऐकायसाठी आलो नाही. आपल्याला समाजामध्ये त्या स्तरावर जाऊन काम करायचं आहे. आपल्याला समाजाची होऊ शकते या सर्वे मध्ये भेटलं नाही ते पुन्हा भेटू शकतं. शोधावं लागेल आपल्याला. मी नारायण देव जे आम्हाला भेटलं, एक कागदामध्ये नारायण देव जे शिक्का असं बांधलेलं होतं एका लाकडाच्या त्या टोपलीमध्ये. त्या टोपलीमध्ये बांधलेलं असताना त्याच्यामध्ये देव होतं ते याचं आणि त्याच्यावरती काहीतरी कुठल्या तरी भाषेमध्ये असे कोरलेलं आहे. काहीतरी सांकेतिक भाषा आहे. मी नारायण म्हटलं शोधावं लागेल. मी दत्तात्रय सरांना सांगितलं, सर म्हटलं काय आहे? म्हणजे म्हणे ह्याच्यावर मला डोंगराचे पाय दिसतात. म्हटलं सर हे खरं नाहीये. आपण आर्कोलॉजीच्या कुठल्या तरी तज्ञाकडनं ते विचारून घेतलं पाहिजे. पुरातत्व विभागाच्या कुठल्या तरी तज्ञाकडनं ते माहिती करून घेतलं पाहिजे. तेव्हा आपल्याला समजेल की आपला खरा नारायण देव काय आहे. म्हणजे तुमची जी लिपी आहे हा तुमच्या सेंद्राने तुमचा देव संपवला आणि तुम्ही जितका देव तुमचा झाकून ठेवला तितके तुम्ही झाकून राहिले. त्याच्यावर काहीतरी लिपी आहे ते आपल्याला शोधावं लागेल. पुन्हा भविष्यामध्ये एखादी नवी संस्कृती आपल्या नावावर निघू शकते. त्याच निघलंच अपेक्षितच नव्हतं. म्हणजे अनेक साम्य गोष्टी ह्या सगळा जो बदल आपल्याला दिसतोय हा 50च्या नंतर झालेला बदल आहे. तुम्ही ओबीसी आहात, तुम्ही ओबीसी आहात, तुम्ही नोमेटिक ट्राईब आहात. काय झालं काय झालं काय झालं? कधी झालो आम्ही ओबीसी? कधी झालो आम्ही भटके विमुक्त? कधीच नव्हतो. कुठून आलो आम्ही सगळे? म्हणजे जेव्हा ते 36च्या सगळ्या याद्या दिसत आहेत ना त्याच्यामध्ये शेड्यूल कास्टची लिस्ट, शेड्यूल ट्राईबची लिस्ट आणि ती ओबीसीची बॅकवर्ड क्लासची लिस्ट सगळे वेगवेगळे आहेत. त्याच्यात आम्ही कुठेच नाही आहोत. आम्ही शेड्यूल कास्टच्या लिस्ट मध्ये आहोत. फक्त एक बिहार राज्यामध्ये जी ढिवर आहे ती बॅकवर्ड क्लासमध्ये आहे. पण आम्ही इकडे शेड्यूल कास्ट असतो. मग आम्ही जर शेड्यूल कास्ट मध्ये आहोत तर ट्राईब मध्ये का गेलो? मी बनसोडे सरांना चॅलेंज केला होता. मला वाटतं सर हे सगळे होते. ते म्हणाले तुम्ही तर ओबीसीच आहे, तुम्ही तर ओबीसीच आहे. म्हटलं आम्ही कधी ओबीसी झालो हे तर सांगा तुम्ही. नाही म्हटलं 67ला ओबीसी झालो. अहो म्हटलं 50 पर्यंत आम्ही शेड्यूल कास्ट होतो. 50 मध्ये एका वर्षात तुम्ही आम्हाला ट्राईब पण केलं. म्हटलं हा घ्या पुरावा. त्या सीपीएम मध्ये आम्ही शेड्यूल कास्ट मध्ये असताना त्या सीपीएम चा सेक्रेटरी हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पत्र लिहितो शेड्यूल ट्राईबच्या लिस्टमध्ये ढिबर कम्युनिटी. असं कसं होऊ शकते? तर एका जातीला जबाब म्हणता येऊ शकतो का? असा मुद्दा कसा होऊ शकतो की आमची लोक जे ट्राईबचे आरक्षण जे मागत होते ना महाराष्ट्रावर सत्य त्याच्या संदर्भात मागत होते. त्या एका पत्रामुळे अख्ख्या आमच्या पिढ्या बरबाद करून टाकल्या या लोकांनी. चुकी कोणाची? त्या सेक्रेटरीची. भोगतो कोण? अजून ते आतमध्ये जाऊन पुन्हा माहिती काय भेटतं. तरी आमचे लोक काय म्हणतात वर सगळ्याच्या वर.
ढिगरवाड्यामध्ये सर्वे होता, एक माणूस मुंगीवर आला, आपला आधार कार्ड आणि तो राशन कार्ड घेऊन पाहुणा म्हणे आमच्या घरचं पाणी पेत होते म्हणे, हे काय म्हणे. म्हटलं भाऊ तू एक काम करते इकडे म्हणून माझ्याकडे. त्याला बसवलं, म्हटलं हा माझ्याकडे, म्हटलं मला बरोबर दिसत नाही, म्हटलं थांबलंच नाही म्हटलं बरोबर. तो वाचून राहिला. म्हणतो दिवस की आमच्या पाणी बी नाही पिते. ठेवलं, उठला आणि गेला. काय म्हणते मी आता सर्वे देतो म्हणते, तिथे काय करायचं. हे बघा, जेव्हा आपल्याला आपला इतिहास माहित होतो तेव्हा बदल कसा होतो. आणि म्हणून लोकांना इतिहास सांगितलं. तुम्हाला तुमचा भविष्य जर पुढे करायचं असेल तर तुमचा इतिहास तुम्हाला सांगितलं. बाबासाहेबांनी बुद्ध दिलं, का सांगितलं, कशासाठी दिलं की माहित होतं तो इतिहास आहे या भारताचा. आणि तो इतिहास बाबासाहेबांनी घेऊन जो आज भविष्य आपल्याला दिसतोय तो दिसतो. एकाएकी बाबासाहेबांनी घेतला आणि धम्मन्यास स्वीकारला. त्याच्या 35 मला वाटतं 35ला बाबासाहेबांनी जाहीर केलं होतं की तर तुम्ही मला पुन्हा जर हे असं त्रास दिला तर मी बौद्ध धर्मात जाईल. आणि 56ला म्हणजे 36 पासून 56ला तरी स्वीकारलं. 21 वर्ष वाट पडली. आपल्याला इतिहास समजून घ्यावा. संत कबीर बाबासाहेबांचे गुरु, महात्मा फुले बाबासाहेबांचे गुरु. ते संत कबीर या ढिंगराच्या संदर्भात लिहितात, माहित नाही आम्हाला. त्या संत परंपरेचा इतिहास याही समाजाच्या कुठंतरी त्या आशयामध्ये येतो आहे. म्हणजे असं नव्हतं की या समाजाचा परिचयच नव्हता इथल्या व्यवस्थेला. ढिबर नावाची गोष्टच माहित नव्हती असं ग्रंथात अजून तरी आढळलं नाही. त्याचे तर सगळे 16व्या 17व्या आणि मला वाटतं त्यांच्या आधी म्हणजे कालिदासांच्या कालखंडातले ग्रंथ, अभिज्ञान शाकुंतलम जे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं की एका ढिबराला काय झालं केलं की त्यांनी मच्छी पकडली आणि मासोळी पकडताना त्या मासोळीच्या पोटात त्याला सोन्याची अंगठी मिळाली. तो ते विकायला गेला. ते विकायला जाणारे नगरसेवक जे असतात, नगररक्षक, त्या नगररक्षकाने त्याला अडवलं. काय करतंय त्याला ते तपासलं. मग आता हा शूद्र माणूस, हा ते सरळ सरळ जाऊन विकायचं याला अधिकारच नव्हता ना. याला त्या रक्षकाने पकडलं आणि म्हणे काय त्यामुळे आमच्याकडे कुठे चालले म्हणे तुम्ही विकायले. त्याच्या हातचं ते हिसकून घेतलं. तो बिचारा आपल्याला सांगतो जसं तुम्ही राहायचं मासेला हिसकून दिला तर काय बोलत जाऊ दे खाऊ दिले का. तर ते त्यांनी हिसकावून नेलं आणि तो नगररक्षक त्या ढिबराला घेऊन गेला राजाच्या दरबारात. आणि त्या ठिकाणी ती त्याला सांगितलं की बाबा हे अंगठी मेरे को मिल गई. तर राजाने ती अंगठी आपल्याजवळ ठेवली ना, त्याला बक्षीस देऊन दिलं त्या नगररक्षकाला. त्या ढिबराला पाठवलं घरी. शेवटी काय झालं, एका संशोधकांना ते रिसर्च पेपर मध्ये घेताना अस्पृश्यता काय असते ही जी व्यवस्था होती कशी त्या ठिकाणी हे करायची, तर ते रिसर्च पेपर मला वाटते आमच्या आंबेडकरी समाजाचे ते नातं आहे त्याने ते लिहिलं. त्याच्यात मला वाटतं डॉक्टर यशवंत मनोहर सरांचा देखील रेफरन्स त्या रिसर्च पेपरमध्ये आहे. त्याच्यात म्हटलं आहे त्यांनी की अस्पृश्यता काय असते की या दिवसाला त्यावेळेच्या यांनी आणि जे आपण इतर अस्पृश्य समाज समजतोय ना, तर ते प्रतिनिधी आम्हालाच ते गृहीत धरतात की हे अस्पृश्य आहे. आणि मग नंतर ते सगळे त्यामध्ये हा रेफरन्स आहे. म्हणजे तिथे त्याची